त्यामुळे उगाच वादविवाद नको. मला सांगतोय स्टेटस ची स्पेलिंग सांग. काय संबंध हा काय सांगा तुम्ही? स्टेटसची आणि स्पेलिंगचा काय संबंध? मी बोलतोय तू 15वी शिकलेलो वो असस इंग्लिश मीडियम, पण आज झक मारीत बसतोस ना 12वी 3 नापास असलेल्या मुवा बरोबर. काय पर्याय हा का तुझ्याकडे? दुसरं पर्याय असलो तर सांग. ह्याच्या पुढे मी 12वी नापास असलेल्या मुवा बरोबर बसणार नाही. आज शपथ घे या ठिकाणी. तुका पण पर्याय नाही आणि माका पण नाही, लक्षात ठेव. त्याच्यामुळे हे स्पेलिंग वगैरे जर तुला विचारूचे असतील तर माका पण एका शब्दाचा अर्थ सांग. रेल्वे स्टेशनला मराठीत काय म्हणतात तर सांग. हा तुझी हॅबिट आहे का? हिंमत आहे काय? रेल्वे स्टेशनला मराठीत काय म्हणतात? खूप लावू नको. आणि मायबाप बजरी स्वतःने कोणी कुठे माहिती असेल तर त्याला सांगा नको. आणि लोके बुवा पंचक्रोशीत असं काय नाही बुवा. या स्टेजवरती जेव्हा उतरतो तेव्हा आमची पंचक्रोशीत जास्त इज्जत तू काढलं, बाकी खायच्या बुवाची डेअरिंग झाली नाही. तिला खांबा पडेल आणि बसायचा नसतं. जरा पुढे बस, नाही तर त्या चतुर्थीचा भजन वाटतं. हा बाबा तू माझ्या जवळच म्हणून सांगते, नाही तर तो अंगार ओढून घे. काय रे मुद्दे देतोय, बोल आता. परत ती भाषा शैली कालतीच ठेवा. गावंडळ लेवल सोडून बघताय किती आज बोलतोस तो. ठीक आहे. मगाशी मोहनी गाणं म्हटलं म्हणजे माझा 4 वर्षाचा पोरगा पण म्हणतात हा गाणं. आणि तुमच्या सगळ्यांची ज्यांची लहान मुलं पैसा अरे गाणं म्हणते वेळी असं म्हण की ते जुन्या लोकांनी कधीतरी ते गाणं ऐकलेलं आहे. तिथे जुने मायबाप भजनी श्रोते जे आहेत त्यांनी ते कधीतरी गाणं ऐकलेलं आहे असं गाणं म्हण. ऐक. मंगल भावना राम भला दई